नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरसचे युवा नेते संकल्प हनुमंतराव डोळस यांनी आमदार उत्तमराव जानकर यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि एस गडकरी यांच्या खंडपीठाकडून आमदार उत्तमराव जानकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे। पुढील सुनावणी देखील 30 जुलै रोजी होणार असल्याने आमदार उत्तमराव जानकर यांची आमदारकी राहणार की जाणार हे 15 दिवसात स्पष्ट होणार आहे। संकल्प डोळस यांचे वडील स्वर्गीय आमदार हनुमंतराव डोळस यांनी 15 वर्षांपासून आमदार उत्तमराव जानकर यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती। त्यांच्या निधनानंतर संकल्प डोळस यांनी आमदार उत्तमराव जानकर यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे। या पुनर्विचार याचिकेअंतर्गत आमदार उत्तमराव जानकर यांना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यवंशी आणि गडकरी यांच्या खंडपीठाकडून आमदार उत्तमराव जानकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे। आमदार उत्तमराव जानकर यांना हा मोठा धक्का मानला जातोय। पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे। तर पाहूयात आपण संकल्प डोळस काय म्हणतात। माळशिरस तालुक्याचे सध्याचे आमदार जे खोट्या दाखल्यावरती निवडून आलेले आहेत आणि त्यांनी सर्वसामान्य मागासवर्गीय समाजामध्ये अतिक्रमण केलेलं आहे, या अतिक्रमणाच्या विरोधात माजी आमदार माझे स्वर्गीय वडील हनुमंतराव डोळस यांनी मागच्या 15 वर्षापासून लढा न्यायालयामध्ये सुरू ठेवला होता आणि त्याच लढ्याला पुढे नेत असताना सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या लिबर्टीचा वापर करून सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये पुनर्याचिका दाखल जी मी केली होती मागच्या 10 दिवसा अगोदर, त्याची सुनावणी झाली आणि आमचा मोठा विजय झालेला आहे। उत्तमराव जानकर यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या 30 तारखेला त्या सुनावणीची फुल फ्लेजेड हिअरिंग ठेवण्यात आलेली आहे आणि काही पण करून शहनिशा या विषयामध्ये झालीच पाहिजे अशी आमच्या सर्वसामान्य मागासवर्गीय समाजातील सर्व लोकांची घटकांची मागणी होती आणि त्या मागणीला कुठे ना कुठेतरी यश मिळेल हीच अपेक्षा न्याय व्यवस्थेवरती आमची आहे।